बातमी सोलापुरातले। सोलापुरात लक्ष्मण हाकेंच्या विरोधात राष्ट्रवादीने आंदोलन केलंय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं हाकेंच्या विरोधात आंदोलन केलंय। तर वारंवार लक्ष्मण हाकेंनी अजित पवारांच्या विरोधात काही वक्तव्य केली होती, त्याच पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आलंय। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडून। सागर, काय सांगाल? अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून हे आंदोलन होतंय, काय नेमकी त्यांची भूमिका आहे? निश्चितपणे मोहिनी, आपण पाहतो की खरं तर सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणी लक्ष्मण हाकेंच्या विरोधात हे आंदोलन असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहतोय दोन डॉबरमॅन कुत्रे या ठिकाणी आणत त्यांच्या गळ्यात सुपाऱ्यांची माळ जी आहे ती या ठिकाणी लटकवलेली आहे आणि त्याचबरोबर लक्ष्मण हाके यांचा फोटो देखील त्याच्या गळ्यात लटकवलेला आहे आणि सुपारीबाज डॉबर लक्ष्मण हाके अशा पद्धतीच्या घोषणा ज्या आहेत हे सर्व कार्यकर्ते आपल्याला देताना पाहायला मिळत आहेत। सोलापुरातील अण्णाभाऊ साठे चौकामध्ये हे आंदोलन जे आहे त्या ठिकाणी होत आहे आणि लक्ष्मण हाकेंच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जे आहे ते आता आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आपण पाहिलं केलं तर गेल्या 8 ते 10 दिवसांपासून लक्ष्मण हाके विरुद्ध अजित पवार अशा पद्धतीचा एक वाकयुद्ध जे आहे ते रंगल्याचं चित्र पाहायला मिळतंय। यामध्ये अबुल मिटकरी असतील, सूरज चव्हाण असतील, हे सातत्याने लक्ष्मण हाके यांच्यावर देखील प्रतिहल्ला करताना पाहायला मिळत आहेत। मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट देखील आक्रमक झालेला आहे आणि तो रस्त्यावर उतरलेला आपल्याला पाहायला मिळतंय। लक्ष्मण हाके यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ या ठिकाणी हे सर्व कार्यकर्ते जे आहेत या ठिकाणी रस्त्यावर उतरले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आक्रमक होत आहेत। कशासाठी आंदोलन आहे, काय भूमिका आहे? साहेब, तुम्हाला माहित आहे या महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजामध्ये ओबीसी समाजाचं नाव घेऊन आज तुम्हाला माहित आहे या महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज हा शिकलेला आहे, सुबलाम सुफलाम आहे, परंतु ओबीसी समाजाच्या युवकांची माथे भडकवण्याचं काम जर कोण करतंय हा सुपारीबाज लक्ष्मण हाके करतोय, ज्याला स्वतःची जन्मतारीख माहीत नाही, तो चाललाय अजितदादांच्या कामाच्या बाबतीमध्ये टीका करायला। मी त्याला आज आव्हान देतो एक राष्ट्रवादी काँग्रेसचा युवकचा अध्यक्ष म्हणून, त्यांनी वैचारिक लढाई जर तुला लढायची असेल तर अजितदादा फार लांबची गोष्ट आहे हो। आमच्या राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय सूरजदादा चव्हाण यांच्यासोबत तू डिबेट कर ह्या महाराष्ट्राच्या विकासाबाबतीमध्ये आणि ओबीसी समाजाच्या माध्यमातून अजितदादांनी आतापर्यंत कशा पद्धतीने विकास केलेला आहे त्याचं चॅलेंज मी तुला देतोय। तू फक्त आमच्यासोबत डिबेटला बस वैचारिक, परंतु सुपाऱ्या देखील आणलेल्या आहेत कशासाठी? हा सुपारी आणण्याचं कारण काय की या महाराष्ट्राला कळलं पाहिजे की ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण करण्यामध्ये लक्ष्मण हाकेसारखा विष ओकणारा माणूस या ठिकाणी जन्माला आलेला आहे। तो हातामध्ये सुपाऱ्या घेऊन आज राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादांच्या विकासाबाबतीमध्ये अजितदादांच्या कामाबाबतीमध्ये तो विनाकारण टीका करतोय। परंतु या